केवळ मुलगी जन्माला आली म्हणून मुलींना टाकायचे प्रकार अधिक अस्वस्थ करीत होते. वैशाली, दीपा, मयुरी अशा कितीतरी मुली या काळात दत्तक दिल्या गेल्या. काही विदेशातही देण्यात यश आलं. ज्योती, संतोषी, रीना, फरीना या बहिणी बहिणी दत्तक देता आल्या आणि त्याही एकाच कुटुंबात. ती माझ्या आयुष्यातली, कार्यातली आनंद पर्वणी होती. ज्योती संतोषीवरून आठवलं. त्या दोघी आमच्याकडे आल्या होत्या आईच्या अकाली अपघाती निधनानं. निराधार झाल्यानं त्यांना प्रयत्नपूर्वक एका विदेशी कुटुंबात दत्तक दिलं. त्या कुटुंबाची सतत पत्र येत राहायची. ज्योती सांगते की तिची तिसरी एक बहीण होती पण हरवली. तुम्ही शोध घ्या, आम्ही तिलाही दत्तक घेऊ इच्छितो. ज्योतीस त्या बहिणीची सतत आठवण येते. एकीकडं एक मुलगी दत्तक घेताना आमच्याकडे कोण मारामार, पण हे कुटुंब तर तिसऱ्या मुलीस पण दत्तक घ्यायला उत्सुक. पोलिसांना बऱ्याचदा लिहिलं पण तिसऱ्या बहिणीचा शोध लागला नाही. शेवटी क्षमा मागून त्यांची प्रतीक्षा संपवली. रीना नेदरलँडमध्ये किती सुखी आहे हे तिथं जाऊन आणि तेही अचानक जाऊन मला पाहता आलं. आमची रीना मतिमंद नव्हती, मठ्ठ होती खरी, तरी एका शिक्षिकेनं तिला दत्तक घेतलं होतं, एक आव्हान म्हणून. मी नेदरलँडला गेलो तेव्हा रीना स्लो लर्नर स्कूलमध्ये जात होती. मी पाहिलं अशा मुलीलाही त्या बाई पोटच्या गोळ्यापलीकडे सांभाळायच्या. मुलीच्या दत्तक प्रचारानंतर आम्ही अपंग, मतिमंद मुलं दत्तक देण्यावर लक्ष केंद्रित केलं. उत्कर्ष हा दोन्ही हातने पायाने लोळा होता. कापडात गुंडाळून दाखवला की प्रत्येक पालक त्यास पसंत करायचा, पण तो अपंग आहे हे लक्षात आलं की प्रत्येक जण मागे सरकायचा. अपंगांसाठी जीवन समर्पित करणाऱ्या एका समाजसेविकेनेही उत्कर्षला नाकारण्याचं मला चांगलं आठवतंय. एका धनिक कुटुंबानं उत्कर्षला आगळं सामाजिक काम करायचं म्हणून दत्तक घेतलं आणि तेही स्वतःची 2 मुलं असताना. उत्कर्षाचे दत्तक जाणे हे आमच्या दत्तक कार्याची परिसीमा म्हणेन. सूरदासचं पुनर्वसन हा देखील आमच्या दत्तक कार्याचा असाच मानबिंदू ठरावा. सूरदास हे त्याचं आम्ही ठेवलेलं नाव. दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हतं म्हणून. हिंदी कवी सूरदास आंधळा होता ना, त्याला चालता येत नव्हतं की बोलता. 3-3.5 वर्षाचा सूरदास आला तेव्हा मांसाचा गोळा होता, धड बसताही यायचं नाही. आई त्याला अंबाबाईच्या देवळात सोडून परागंदा झालेली होती. तो संस्थेत आल्यावर त्याची वैद्यकीय तपासणी करताना आमच्या डॉक्टरना शंका आली की हा आंधळा नाही, जन्मतः डोळ्यात फूल पडलं असावं. डॉक्टर विजय करंडेंच्या सांगण्यावरून आम्ही त्याला डॉक्टर अतुल जोगळेकरांना दाखवलं. त्यांनी दुजोरा दिला आणि फूल काढायचं ठरलं. पुढं फूल काढलंही. सूरदासला दिसू लागलं. वाटलं आपण सूरदास नाव ठेवायला थोडी गडबडच केली. आज तर त्याला चक्क दिसू लागलं होतं. आता तो माझ्या लेखी कालिदास झाला होता. पुढं मसाज देऊन तो चालू लागला. मुलात खेळू बोलू लागला. चक्क गाणी म्हणू लागला. चिमटेही छान काढायचा. दरम्यान आम्ही त्याच्या आईचा शोध चालवला होता. अंबाबाईच्या देवळात ज्या दुकानाच्या पायरीवर त्याच्या आई 3 दिवस गुण बसली होती, अर्थात सोडू की नको असं द्वंद्व तिच्या मनी असावं. तिथून मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध लागायला वर्ष उलटून गेलो. एकदाचा शोध लागला पण आई त्याला आपला म्हणायला तयार नव्हती. आंधळा लुळा मुकापोर माझा, तुम्ही तर धड धावता क्या म्हणाले. काही केलं बधेना. शेवटी तिला विचारलं की तू काय म्हणून हाक मारायचीस त्याला. तशी ती म्हणाली आप्पा. हाक मार म्हटल्यावर तिनं सहज हाक मारली आणि सूरदासनं जो हंबरडा फोडला त्यानं आईच काय आमचंही हृदय पिळवटून टाकलं. सूरदास म्हणून आलेला पोर कालिदास म्हणून परत आईच्या पदरात घालता आला. सूरदासाचं आमच्या पालक कर्मचाऱ्यांनी इतकं केलं होतं की त्याला तोड नव्हती. त्यावेळी अनुराधा, सोनाली, अविनाश, राणी
ही अंध अपंग मुलं असून आमच्या पदरी होती. त्यांना दत्तक देण्याचं आव्हान निरंतर बेचैन करी. सोनाली तर पालकांची वाट पाहत शाळेतही जाऊ लागली आणि चालू लागली. राणीचे पाय सरळ झाले. सारं झालं तरी त्यांचं जीवन सरळ व्हायचं बाकी असल्याचं शल्य सतत राहिलं. आमच्या प्रयोगाची पुढची पायरी म्हणून ज्यांना मुलगा दिला त्यांना मुलास बहीण म्हणून दुसरं दत्तक बाळ देण्यात यश आलं. एका कुटुंबानं तर आपली मुलगी असताना दुसरी मुलगीच दत्तक घेतली. आता तर काही दाम्पत्य असे आहेत की त्यांनी मुलं जन्माला न घालता संस्थेतील मुलंच दत्तक घेण्याची भीष्म प्रतिज्ञा केली. आम्ही अजून त्यांना थोपवून धरलंय. पहिली उभारी जाऊ दे, टिकून राहिलं तर पाहू, पण मला खात्री आहे की तेच विजयी होणार. आमच्या या दत्तक चळवळीची खरी सफलता एकदा घेतलेल्या पालक मेळाव्याच्या वेळी लक्षात आली. सुमारे 30 दाम्पत्य आपल्या मुलांना घेऊन आली होती. पैकी एकाही मुला मुलीनं आम्हास ओळखलं नाही. त्या दिवशी विलक्षण घालमेल झाली. त्यातील कित्येकांना आम्ही किती रणातून वाचवलं होतं सारं सारं आठवू लागलं की त्याने ओळखू पण नाही. या विस्मरणासाठीच तर हा दत्तक यज्ञ आपण आरंभला होता हे लक्षात आलं. आणि मग मात्र क्षणात डोळ्याच्या पाणावलेल्या कडा, मग आनंद अश्रूंनी गंगा वाहू लागली. एका कागद गोळा करून गुजराण करणाऱ्या परिवारास न्यायाधीश दत्तक देत नव्हते, कसं सांभाळणार म्हणून मी त्यांना समजावलं. पॅरिसच्या मेयरला आपण जितक्या सहजतेनं एक बार दत्तक दिलं तितक्या सहजतेनंच त्यांना द्या. ते कुटुंब अर्थनिर्धन पण संस्कृतीनं सदन होतं याची मला खात्री होती. पुढं हे दाम्पत्य मेळाव्यास पेढे घेऊन आलं होतं. सांगत होतं, दादा मुलीस इंग्रजी शाळेत घालणार आहे, वळख तेवढी घाला. 5,000 साठवलेत नुसतं हिच्या शाळेसाठी. या मेळाव्यानं त्यांच्या मनाचं मळब दूर केलं होतं. आम्ही भारतीय पालकांनाच मुलं दत्तक देण्याचा कटाक्ष ठेवला होता. पण वात्सल्य बालसदन सुरू होण्यापूर्वी अनाथ महिलाश्रम संस्थेमार्फत आमच्या रिमांडवरील मुलं मुली अपवाद म्हणून विदेशात दत्तक गेली होती. ती आधीमधी संस्था जन्मभूमी भारत पाहायला येत असत. त्यांना आपला जन्म, आईवडील, पालक संस्था याबद्दल मोठं औत्सुक्य असायचं. काही दिवसापूर्वीची गोष्ट. मी बालकल्याण संकुलात नेहमीप्रमाणे काम करीत कार्यालयात बसलो होतो. आमचे काळजीवाहक श्रीयुत मधुकर कांबळे सांगत आले, परदेशी पाहुणे आलेत संस्था पाहायला. संकुलात परदेशी पाहुणे येणं आता नित्याचीच गोष्ट झालेली. कोण बरं आले असतील असा विचार करतच होतो. इतक्यात सॉरी, मे आय कम इन, मी आत येऊ का असं म्हणून आली सुद्धा. मी उठून अभिवादन केलं. पती पत्नी आणि त्यांची 2 मुलं आत येऊन बसली. त्यांना विचारण्यापूर्वीच त्यांनी स्वतःची ओळख करून द्यायला सुरुवात केली, अर्थातच इंग्रजीत. मी पिएत्रा डी इरॅस्मो, माझी पत्नी जेलरन, ही आमची छोटी मुलगी मारिया, हा ऑड्रॉस आमचा मुलगा. अशी ओळख करून देत त्यांनी माझ्यापुढं फोटोंचा अल्बम अलगद ठेवत आठवून दिलं आणि म्हणाले, 1979 मध्ये आम्ही 9 महिन्याच्या असलेल्या तुमच्या अनुराधा नावाच्या मुलीस दत्तक घेतलं होतं. तीच ही मारिया आता 16 वर्षाची झाली. मी उडालोच. क्षणभर डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मी जे पाहत ऐकत होतो सारंच कसं सुखद तरी अचंबित करणारं हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागलं. आमचे आजचे बालकल्याण संकुल तसं सुरू झालं 1949ला. त्यावेळी आम्ही मुलांचं एक छोटं रिमांड होम चालवायचो. आमच्याकडं अनैतिक संबंधातून जन्माला आलेली, टाकून सोडून दिलेली अनेक अनाथ निराधार लहान मुलं, अर्भक पोलिसांमार्फत नित्य प्रतिदिनी येत राहायची. ती आमच्याकडं
रिमांड सेक्शन होता म्हणून, परंतु इतक्या लहान मुलांना सांभाळायची आमच्याकडे व्यवस्था नसल्यानं ही सारी मुलं सरकारी रुग्णालयात किंवा आमचीच भगिनी संस्था असलेल्या अनाथ महिलाश्रमात आम्ही सांभाळायला ठेवायचो. अनुराधा आमच्याकडे आली होती तेव्हा तिची नाळ वाहत होती. आम्ही तिला महिलाश्रमाकडे सुपूर्द केली, अर्थातच सांभाळायला म्हणून. त्यावेळेपासूनच आम्ही अनाथ मुलामुलींना दत्तक देत असू. दत्तक कार्य त्यावेळी आजच्या इतकं आपल्या समाजात रुजलेलं नव्हतं. भारतात आपल्याकडील अपत्यहीन दाम्पत्यच मुलं दत्तक घ्यायची, पण फक्त मुलगेच. अनाथ मुलींच्या दत्तकांच्या प्रयत्नांना फारसं यश यायचं नाही. त्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर दत्तक कार्य करणाऱ्या काही संस्था असायच्या. त्या अशा मुलींच्या दत्तकांसाठी विशेष प्रयत्न करायच्या. त्यांच्या प्रयत्नास यश येऊन आम्ही अनुराधा अवघी 9 महिन्याची असताना तिला इरॅस्मो या नॉर्वेजियन दाम्पत्यास दत्तक दिलं होतं. दत्तक दिल्यानंतर मुलामुलीस त्या देशाचं नागरिकत्व मिळेपर्यंत आमचा संपर्क राहतो. नंतर आम्ही आपणहून सहसा दत्तक परिवाराशी संपर्क ठेवत नाही. तो अशासाठी की कुणास असे संबंध ठेवणं रुजतं न रुजतं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा संपर्कात उगीच त्यांचे सहज जीवन अडथळत राहतं. शिवाय ती मुलं दत्तक आहेत हे समाजाबरोबर या परिवारानेही विसरावं अशीच आमची अपेक्षा असते. असं विसरणं, संपर्क तोडणंच त्या मुला परिवारांसाठी सहज बनवतं अशी आमची धारणा आहे. इरॅस्मो परिवाराशी आमचा संपर्क तुटला तो या भूमिकेनंच. शिवाय या साऱ्या कामात आमच्याकडे असलेल्या तुटपुंजा निधी आणि मनुष्यबळामुळे इच्छा असूनही बऱ्याचदा संपर्क आम्ही ठेवू शकत नाही. आणि आज तब्बल 15 वर्षांनी इरॅस्मो परिवाराचे असे अचानक दत्त म्हणून उभे राहणे खरंच सुखद, सार्थक होतं ते. त्यावेळी दत्तक प्रक्रिया विदेशातून कागदोपत्री चालायची. आपले राजदूतावास मध्यस्थीचं काम करायचे. दत्तक संस्था पाठपुरावा करायच्या. ही मुलं त्या संस्थेमार्फत विदेशी जायची. त्यामुळे कधी काळी फोटोत पाहिलेले दाम्पत्य त्यांना असं प्रत्यक्ष पाहणं, ऐकणं, त्यांच्याशी बोलणं सारंच कसं उभारी आणि उर्मी वाढवणारं होतं. पिएत्रा डी इरॅस्मो माझे समवयस्क 45 वर्षाचे गृहस्थ. मेकॅनिक्समध्ये MSc करून ते गेली अनेक वर्ष नॉर्वेतील नॉटेन येथील एका ऑर्गॅनिक कंपनीत तांत्रिक विभागाचे संचालक आहेत. अलीकडच्या खुल्या आर्थिक धोरणामुळे त्यांच्या आणि आपल्या हिंदुस्तान ऑर्गॅनिकमध्ये झालेल्या करारामुळे भारतात त्यांचं सारखं जाणं येणं होतं. पण संस्थेत ते प्रथमच आले. ते मारियास तिची मातृसंस्था दाखवायची म्हणून. या नॉर्वेस प्रथम अनुराधाने भारताशी जोडले. आता हिंदुस्तान ऑर्गॅनिक हे संबंध अशा रीतीने दृढमूल करत आहे. ग्लोबलायझेशनमुळे जग जवळ येतं ते असं.